नमस्कार, मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. काल आमच्या सांगली जिल्ह्यात चोरुचीमध्ये चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या इनवॉइसमध्ये लायसनमध्ये आपल्या ह्याच्या बॉक्समध्ये भरून इकडं भारतात इकडे येतो. बेकायदेशीर बेदाणा कायदेशीर मार्गाने येतो चीनचा बेदाणा. ह्याच्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला वेळोवेळी आम्ही मागल्या वर्षभरात बऱ्याच वेळा बेदाणा पकडला दिला, परंतु त्यांनी कारवाई काय केली नाही, शून्य कारवाई केली. त्यामुळं ह्यांचे धाडस वाढत चालले की निकृष्ट दर्जाचा बेदाणा आणून मार्केटमध्ये विकायचा भारतीय बेदाण्याच्या बॉक्समध्ये मिसळून. त्यामुळं भारतीय बेदाण्याचा दर्जेदार बेदाण्याचं नाव खराब व्हायला लागलं. ह्याच्यात आमच्या आता अशी मागणी असणार आहे की अन्न व औषध प्रशासनानं हा बेदाणा साधारणपणे 201 टनाच्या आसपास आहे, तो जप्त करावा. दुसरं, त्याचं खाण्यास योग्य असल्याशिवाय तपासणी केल्याशिवाय तो बाहेर आणू नये, डिस्ट्रॉय करून टाकावा. तिसरा भाग आमची मागणी अशी आहे की त्यांनी शासनाचा बेकायदेशीर म्हणजे चीनच्या बेदाण्याला इतर देशाच्या बेदाण्याला 105% आयात कर आहे आणि अफगाणिस्तान एकाच देशाला मात्र आयात कर नाही. त्यामुळं त्याच्या नावावर हा बेदाणा अशा पद्धतीने इकडं आणला जातो. चीनचा असेल, इराणचा असेल, तुर्कस्तानचा असेल. तर अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला पाहिजे, म्हणजे ही सगळी समस्या कमी होईल. ह्याच्या पुढची आमची मागणी अशी असणार आहे की ह्या लोकांच्यावर कारवाई झाली असणार आहे. ती ही चुकीच्या मार्गानं देव इम्पॅक्स असेल, इथं बट्टेजा म्हणून आहे ते व्यापारी, त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्यावर काल आम्ही धाडी टाकायला लावले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचं खरेदी विक्रीचं लायसन रद्द झालं पाहिजे, GSTचं लायसन रद्द झालं पाहिजे. ही आमची बागायतदारांची मागणी आहे. आणि गेल्या वेळेला अन्न व औषध प्रशासन विभागानं बिलकुलही बऱ्याच लोकप्रतिनिधींनी सांगली सोलापूरच्या तारांकित प्रश्न विधान परिषद आणि विधानसभेत केला. त्याला बेदाणा सापडलं नाही म्हणून सांगितलं, पण आमच्याकडे त्याचे पुरावा आहेत, व्हिडिओ आहेत, बिल आहेत की बेदाणा किती 1800 टन बेदाणा आला आणि हे सापडलं नाही म्हणून आपल्या विभागाचे मंत्री महोदय तिथं सेशनला उत्तरात सांगतात. त्यामुळं हा प्रकार आत्ता आणि घडला आहे. त्यामुळं हे द्राक्षाच्या पट्ट्यातच ज्या अन्न औषध विभागाचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ साहेबांनी हा आता जबाबदारी घ्यायची आहे की इथं पाठीशी कुणाला घालायचं नाही. तुम्ही बागायतदाराच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातनं येत आहे नाशिकमधून. आमच्या द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा उत्पादकांच्या ह्या समस्या आहेत. तुमच्या विभागानं तुमच्या मंत्रिमंडळाच्या तुम्ही ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे. बारीक लक्ष ठेवून कुणाला पाठीशी घातलं नाही पाहिजे, असं आमचं मत आहे. तिसरं, जर ह्याच्यात जर कसूर झाला तर झिरवळ साहेब तुमचा राजीनामा मागायला आम्ही मोर्चा काढू मग सांगलीत, आणि राजीनामा घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणाशी पाठीशी घालू नका कोणाला. ह्यात निकोप चौकशी झाली पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि ह्यात जर कोणी कसूर केलं तर मग मात्र आम्ही बागायतदार सोडणार नाही. अन्न औषध प्रशासन ह्याच्यावर विभागावर मोर्चा काढणार आम्ही. मागं 2 मोर्चे प्रचंड काढलेत आम्ही सांगली कलेक्टर ऑफिसवर. त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी ह्यांच्याकडे जबाबदारी दिली, ह्यांनी सगळं पाठीशी टाकून सगळं आलबेल करून टाकलं. आता आलबेल करून दाखवा, मग तुम्हाला गाठच आहे. मग आम्ही काय करायचं शेतकरी बागायतदार करतो मग पुढं. मग जो बेदाणा बाहेरच्या देशातून येतो तो बेदाणा रासायनिक अंश तपासणी केल्याशिवाय येऊ नये, त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. इथं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असलं पाहिजे. कारण आमचा ज्या वेळेला शेतमाल बाहेर जातो त्यावेळेला तुम्ही सगळा निकष लावून सगळा अंश तपासणी घेतल्याशिवाय तिथं पोर्टवर उतरून घेत नाहीत. मग तुम्ही दुसऱ्या देशातनं इथं माल येताना आपल्या महाराष्ट्र किंवा भारताच्या फूड सेफ्टी ॲक्टप्रमाणे नियमाप्रमाणे खाण्यास योग्य असलेल्याचं सर्टिफिकेट फायटोसॅनिटरीचं आपल्याकडं प्रसिद्ध केलं पाहिजे. हे आम्हाला ह्या बेदाण्याचं हिने प्रसिद्ध केलं पाहिजे. तर जो बेदाणा इथं विक्रीशी करा, हा बेदाणा सगळा जप्त केला पाहिजे. हा बेदाणा विक्रीस आणू नये. हा बेदाणा जप्त करून डिस्ट्रॉय करून टाका, समुद्रात ओतून टाका. हा आमच्या नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे. हा बेदाणा चीनचा आहे आणि हा घातक बेदाणा आमच्या नागरिकांना घालू नका. आमच्या ह्या प्रमुख मागण्या जर ह्या अन्न औषध प्रशासन आणि शासनानं जर नाही ऐकून घेतल्या आणि मान्य केल्या तर प्रमुख जबाबदार आम्ही अन्न औषध प्रशासन विभागाला धरणार आणि झिरवळ साहेब तुमचा राजीनामा मागणार.